नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की फायनान्शियल डिसिप्लिनमुळे तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं. त्यामध्ये 3 पॉइंट आहेत. पहिला म्हणजे पैसा कमी आहे की फायनान्शियल डिसिप्लिन कमी आहे. दुसरा पॉइंट, फायनान्शियल डिसिप्लिन तयार करण्याची प्रॅक्टिकल पद्धत काय आहे. आणि तिसरा पॉइंट आहे, फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे फक्त पैसा नाही तर फ्रीडम आहे, ते कसं. चला तर मग झटपट पाहूया. मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं झालंय का की महिन्याची सुरुवात होते, सॅलरी किंवा इन्कम अकाउंटमध्ये येते आणि पहिल्या काही दिवसांतच आपल्याला असं वाटतं की या महिन्यात नक्की पैसे वाचवायचे, पण हळूहळू घर खर्च, ऑनलाईन शॉपिंग, बाहेरचं खाणं, सबस्क्रिप्शन्स किंवा छोट्या छोट्या गरजा आणि अचानक महिन्याचा शेवट येतो आणि मग आपण अकाउंट बॅलन्स पाहिला की आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, अरे पैसे कुठे गेले. आणि मग आपण म्हणतो की माझं उत्पन्नच कमी आहे. पण खरंच समस्या नेहमी उत्पन्नाचीच असते का? कदाचित नाही. कारण काही लोक ही कमी कमवतात पण व्यवस्थित बचत करतात आणि काही लोक ही चांगलं कमावतात पण महिन्याच्या शेवटी शून्यावर येतात. मग फरक कुठे आहे? फरक आहे फायनान्शियल डिसिप्लिनमध्ये. आणि म्हणूनच आज आपण फायनान्शियल डिसिप्लिन तुमच्या आयुष्याला कशी बदलू शकते या विषयावर बोलणार आहोत. आणि हा विषय फक्त श्रीमंत लोकांसाठी नाही, हा विषय प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याला महिन्याच्या शेवटी पैशांची चिंता नको आहे, ज्याला अचानक आलेल्या खर्चामुळे घाबरायचं नाही, ज्याला कर्जाच्या ओझ्यामध्ये अडकायचं नाही आणि ज्याला आपल्या भविष्यासाठी काहीतरी तयार करायचं आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे पैसे खर्च न करणे नाही, तर फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे आपल्या पैशांना योग्य दिशा देणे. पैसा कुठे खर्च करायचा, किती खर्च करायचा, किती बचत करायची किंवा किती गुंतवणूक करायची आणि किती पैसा हा भविष्यासाठी बाजूला ठेवायचा, याचा जाणीवपूर्वक निर्णय घेणं म्हणजेच फायनान्शियल डिसिप्लिन. उदाहरण घेऊया. समजा 2 व्यक्ती आहेत. दोघांचंही मंथली इन्कम हे 50,000 रुपये आहे. पहिली व्यक्ती सॅलरी आली की सर्वात आधी खर्च करते. रेंट असेल, ग्रॉसरी असेल, शॉपिंग असेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाणं असेल, EMI असेल, एंटरटेनमेंट असेल आणि महिन्याच्या शेवटी जे उरतं ते सेव्ह करते. आणि दुसरी व्यक्ती सॅलरी आली की आधीच ठरवते की माझ्या इन्कम मधून काही रक्कम ही सेव्हिंगसाठी आधी ठेवणार आणि मग आवश्यक खर्च करणार, नंतर लाईफस्टाईल खर्च करणार आणि उरलेल्या पैशांचं महिन्याचं प्लॅनिंग करणार. दोघांचं इन्कम सारखंच आहे, पण काही वर्षांनी त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये खूप मोठा फरक पडू शकतो. का? कारण दुसऱ्या व्यक्तीने आपला पैसा हा आपल्या नियंत्रणात ठेवला. पहिल्या व्यक्तीने पैशाला आपल्या स्वतःला कंट्रोल करू दिला आणि हा फरक खूप मोठा आहे. मित्रमैत्रिणींनो, आपल्या आयुष्यामध्ये एक खूप महत्वाची समस्या आहे. आपल्याला इन्स्टंट हॅपीनेस हवं असतं. नवीन कपडे घेतले की छान वाटतं, नवीन मोबाईल घेतला की छान वाटतं, रेस्टॉरंटमध्ये गेलं की छान वाटतं, ऑनलाईन शॉपिंग केली की छान वाटतं. पण प्रॉब्लेम असा आहे की हा हॅपीनेस कायमचा नसतो, पण त्याचं बिल मात्र कायमचं असतं. आपण कधी कधी वस्तू विकत घेत नाही, आपण त्या क्षणाची फिलिंग विकत घेत असतो. जसं की स्ट्रेस आला की शॉपिंग करतो, बोर वाटलं की फूड ऑर्डर करतो, मन खराब असेल तर ऑनलाईन ऑर्डर करतो. तसंच इतरांकडे नवीन वस्तू दिसली की ती आपल्यालाही हवी असते आणि हळूहळू आपल्या खर्चाचा निर्णय हा गरजेवर नाही तर आपल्या भावनेवर होऊ लागतो. आणि म्हणूनच फायनान्शियल डिसिप्लिनची पहिली पायरी आहे की मला हे खरंच हवं आहे का. हा प्रश्न प्रत्येक मोठ्या किंवा अचानक खर्चापूर्वी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. चला आता एक प्रॅक्टिकल रूल पाहूया. तुम्हाला जर एखादी वस्तू घ्यायची आहे, समजा तिची किंमत 5,000 रुपये आहे, ताबडतोब खरेदी करण्याऐवजी स्वतःला हा प्रश्न विचारा की जर ही वस्तू मी 7 दिवसांनी घेतली तर काय होईल. जर 7 दिवसांनीही ती वस्तू आवश्यक वाटत असेल तर विचार करा, पण जर 7 दिवसांनी तिची इच्छा कमी झाली असेल तर तुम्हाला एक गोष्ट समजेल की ती गरज नव्हती, ते इम्पल्स होती. आणि अशा छोट्या छोट्या डिसिजन्समुळे फायनान्शियल डिसिप्लिन तयार होतं. पण इथेच एक मोठा प्रश्न येतो, डिसिप्लिन ठेवायची सुरुवात तरी कुठून करायची. याचं उत्तर आपण पुढे पाहणार आहोत. कारण फायनान्शियल डिसिप्लिन फक्त इच्छा करून तयार होत नाही, त्यासाठी सिस्टीम तयार करावी लागते.
आणि ती सिस्टीम आपल्या रोजच्या आयुष्यात कशी आणायची हेच आपण आता पाहणार आहोत. चला आता आपण थेअरी सोडून पूर्णपणे प्रॅक्टिकल होऊया. कारण फायनान्शियल डिसिप्लिन बद्दल ऐकणं सोपं आहे, पण ती रोजच्या आयुष्यामध्ये लागू करणं हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी एक काम करायचं आहे. स्टेप 1, तुमचा पैसा कुठे जातो ते जाणून घ्या. कारण बऱ्याच लोकांना आपलं मंथली इन्कम माहिती असतं, पण मंथली एक्सपेन्स किती आहे हे माहिती नसतं. आणि हीच मोठी चूक आहे. तुम्ही एका महिन्यासाठी प्रत्येक खर्च लिहून काढा. 20 रुपयाचा चहा, 50 रुपयाचा स्नॅक्स किंवा 100 रुपयाची डिलिव्हरी, 30 रुपयाचं शॉपिंग असेल, 500 रुपयांचं रेस्टॉरंटचं बिल असेल. प्रत्येक खर्च, मग तो लहान असो किंवा मोठा. कारण पैसा हा मोठ्या खर्चामुळेच नाही, तर बऱ्याचदा छोट्या छोट्या खर्चाच्या सवयींमुळे कमी होतो. महिन्याच्या शेवटी बसून फक्त एकदा बघा की माझे पैसे कुठे गेले. कदाचित तुम्हालाच आश्चर्य वाटेल. दुसरी स्टेप म्हणजे नीड्स आणि वॉन्ट्स वेगळा करा. हा एक छोटासा फरक तुमचं फायनान्शियल लाईफ बदलू शकतं. नीड्स म्हणजे काय? घराचं भाडं, अन्न, वीज, औषधं, शिक्षण, प्रवासाचा आवश्यक खर्च. नीड्स म्हणजे आपल्या या गरजा. आणि वॉन्ट्स म्हणजे आपल्या इच्छा. जसं की नवीन कपडे असूनही अजून नवीन कपडे घेणं, किंवा गरज नसतानाही गॅजेट्स घेणं, फक्त ऑफर आहे म्हणून काही वस्तू घेणं, किंवा महिन्यातून बऱ्याच वेळा बाहेरून फूड ऑर्डर करणं, यासारख्या गोष्टी. याचा अर्थ तुमच्या इच्छा म्हणजेच वॉन्ट्स पूर्ण करू नका असा नाही. नक्की करा, पण एक नियम ठेवा की मी माझ्या वॉन्ट्स म्हणजे इच्छा पूर्ण करेन, पण माझ्या फ्युचरची किंमत देऊन नाही. ही लाईन नेहमी लक्षात ठेवा. आजचा आनंद महत्वाचा आहे, पण उद्याची सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे. तिसरी महत्वाची सवय म्हणजे उरले तर मी सेव्ह करेन. ही सवय बदला. ही फायनान्शियल लाईफ मधली सर्वात कॉमन मिस्टेक आहे. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की महिन्याच्या शेवटी जे पैसे उरतील ते मी सेव्ह करेन. पण समस्या अशी आहे की महिन्याच्या शेवटी पैसे उरतच नाही. आणि म्हणून सेव्हिंग ही लेफ्ट ओव्हर ऍक्टिव्हिटी न ठेवता ती प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी करा. इन्कम आला की आधीच ठरलेली रक्कम बाजूला काढा. उदाहरणार्थ, तुम्हाला शक्य असेल तर इन्कमचा काही भाग हा सेव्हिंगसाठी ठेवा. रक्कम तुमच्या परिस्थितीनुसार ठरवू शकता. महत्वाचं म्हणजे सुरुवात करा आणि सातत्य ठेवा. 500 रुपये असो, 1000 रुपये असो किंवा 5000 रुपये असो, तुमच्या उत्पन्न आणि जबाबदाऱ्यांनुसार योग्य ती रक्कम ठरवा. कारण सुरुवातीला अमाऊंटपेक्षा हॅबिट महत्वाची असते. चौथी स्टेप म्हणजे इमर्जन्सी फंड तयार करा. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या प्लॅनिंग प्रमाणे होत नाही. कधी जॉबमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, कधी घरात अचानक मोठा खर्च होऊ शकतो, कधी मेडिकल किंवा रिपेअरचे एक्सपेन्सेस येऊ शकतात. आणि अशा वेळी सेव्हिंग्ज नसतील तर आपण क्रेडिट कार्ड किंवा लोनकडे वळतो. आणि मग छोटासा फायनान्शियल प्रॉब्लेम हा मोठ्या डेटमध्ये बदलू शकतो. म्हणून आपल्या परिस्थितीनुसार इमर्जन्सी सेव्हिंग्ज तयार करणं हे फार महत्वाचं आहे. याचा उद्देश श्रीमंत होणं असा नाही. उद्देश आहे अडचणीच्या वेळी दुसऱ्यांकडे हात पसरायला लागू नये. पाचवी स्टेप म्हणजे कर्जाबाबत जागरूक व्हा. कर्ज हे नेहमी वाईटच असतं असं नाही, पण कर्ज घेण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा. मी हे खरंच अफोर्ड करू शकतो का? म्हणजेच मला हे परवडेल का? झेपेल का? फक्त EMI कमी दिसतो म्हणून वस्तू घेऊ नका. कारण 3000 रुपयाची छोटीशी EMI आपल्याला वाटते, पण अनेक महिन्यांची EMI मिळून मोठी रक्कम तयार होते. आणि म्हणून कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी फक्त EMI पाहू नका, टोटल कॉस्ट पहा. इंटरेस्ट किती आहे, प्रोसेसिंग फी आहे का, आणि किती महिन्यांसाठी पेमेंट आहे. आणि त्या खर्चामुळे माझ्या इतर फायनान्शियल गोल्सवर परिणाम होणार आहे का, हे सुद्धा पहा. सहावी स्टेप म्हणजे महिन्याला एक मनी डेट ठेवा. म्हणजे महिन्यातून एक दिवस, फक्त 20-30 मिनिटं द्या. तुमच्या पैशांसोबत बसा. मोबाईल बँकिंग उघडा, खर्च बघा, सेव्हिंग्ज बघा किती केलीत, बिल्स बघा, डेट बघा, म्हणजेच देणं किती आहे ते पहा. आणि स्वतःला विचारा की माझे पैसे हे माझ्या गोल्सच्या दिशेने चालले आहेत का. आणि हाच छोटासा रिव्ह्यू तुम्हाला तुमच्या फायनान्शियल कंडिशनचा अवेअरनेस देईल. आणि अवेअरनेस आला की कंट्रोल येतो. आता कल्पना करा, तुम्ही हे 1 महिना कराल, मग 2 महिने, मग 6 महिने, आणि मग 1 वर्ष. तुमच्यात काय बदल होईल? फक्त बँक बॅलन्स नाही तर तुमची मानसिकताही बदलेल.
तुम्ही खर्च करण्यापूर्वी विचार कराल. तुम्ही फ्युचरचा विचार कराल. तुम्ही प्रत्येक महिन्याच्या शेवटी पॅनिक होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची पैशांबद्दलची भीती कमी होईल आणि पैशांवरचा कंट्रोल वाढायला मदत होईल. पण मित्रांनो, फायनान्शियल डिसिप्लिनचा सर्वात मोठा फायदा हा बँक बॅलन्समध्ये नाही, तो तुमच्या मनशांतीमध्ये आहे. आणि हे आपण आता पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत आपण फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे काय हे पाहिलं, ती कशी तयार करायची हेही पाहिलं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खरंच काय बदलणार आहे, आपल्याला काय फायदा होणार आहे. मित्रमैत्रिणींनो, समजा तुम्ही आजपासून फायनान्शियल डिसिप्लिन चालू केली. कदाचित पहिल्या महिन्यामध्ये मोठा फरक दिसणार नाही. 1001 रुपयांची बचत झाली असेल, कदाचित 2000 रुपयांची बचत झाली असेल आणि कदाचित काही महिन्यांमध्ये त्यापेक्षा जास्त बचत होईल. पण डिसिप्लिनची ताकद ही एका दिवसात दिसत नाही, ती काळानुसार दिसते. जसं रोज व्यायाम केल्याने दुसऱ्या दिवशी लगेच शरीरात मोठा बदल दिसत नाही, पण काही महिन्यांनी तो फरक दिसतो. तसंच फायनान्शियल डिसिप्लिनचं आहे. छोटे डिसिजन्स दररोज, दर महिन्याला आणि वर्षानुवर्ष घेतले, मग त्याचा मोठा फरक, मोठा परिणाम दिसायला लागतो. चला तर आता पाहूया फायनान्शियल डिसिप्लिनमुळे काय काय बदल होतात. सर्वात मोठा पहिला बदल म्हणजे पैशांची भीती कमी होते. महिना संपताना आता काय करायचं किंवा पैसे कुठून आणायचे, हा खर्च कसा मॅनेज करायचा, अशी चिंता कमी होऊ लागते. कारण तुम्हाला माहिती असतं की माझ्याकडे काही सेव्हिंग्ज आहेत, माझे खर्च मला माहिती आहेत, माझे फायनान्शियल गोल्स मला माहिती आहेत, माझं बजेट मला माहिती आहे आणि ही क्लॅरिटी खूप पॉवरफुल असते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही परिस्थितीपेक्षा निर्णय घेणारे बनता. फायनान्शियल डिसिप्लिन असलेली व्यक्ती ही प्रत्येक ऑफर आली की त्याकडे आकर्षित होत नाही, कारण ती विचारते, हे स्वस्त आहे का, यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे मला खरंच आवश्यक आहे का. ती इतरांना पाहून लगेच खर्च करत नाही, कारण तिला माहिती असतं माझी फायनान्शियल जर्नी माझी आहे. शेजाऱ्याने नवीन कार घेतली, मित्राने नवीन फोन घेतला, कोणीतरी फॉरेन ट्रिप केली, याचा अर्थ तुम्हालाही तसंच करायचं आहे असं नाही. कारण फायनान्शियल सक्सेस म्हणजे दुसऱ्यांसारखं दिसणं नाही, तर फायनान्शियल सक्सेस म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार सुरक्षित आणि स्वतंत्र आयुष्य जगणं. तिसरा फायदा म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन तुम्हाला नो म्हणायला शिकवते, नाही म्हणायला शिकवते. आणि हा खूप मोठा फायदा आहे. कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट आवडते, पण आपण म्हणतो आत्ता नाही, आत्ता नको. आणि हे आत्ता नाही म्हणजे डेप्रिवेशन नाही, हे म्हणजे माझं फ्युचर माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही आज एक अननेसेसरी खर्च टाळता, कारण उद्या तुम्हाला एखादं मोठं गोल पूर्ण करायचं आहे. मग ते घर असेल, मुलांचं शिक्षण असेल, बाहेर फिरायला जाणं असेल, बिझनेस संबंधी काही असेल किंवा रिटायरमेंट असेल किंवा फक्त आर्थिक शांतता असेल. फायनान्शियल प्लॅनिंगचा चौथा फायदा म्हणजे तुमच्या कुटुंबावरचा आर्थिक ताण कमी होतो. पैशांबद्दलची चिंता फक्त एका व्यक्तीवर परिणाम करत नाही, तर त्याचा परिणाम हा घरातल्या संपूर्ण वातावरणावर होतो. पैशांबद्दल जर सतत टेन्शन असेल तर छोट्या छोट्या गोष्टींवरही आपली चिडचिड होऊ शकते. पण जेव्हा खर्चाचं प्लॅनिंग असतं, आपल्या सेव्हिंग्ज असतात, इमर्जन्सी फंड तयार असतो, आपले फ्युचर गोल्स ठरलेले असतात, तेव्हा फायनान्शियल अनसर्टन्टी कमी होते आणि घरामध्ये शांतता वाढू लागते. पाचवा फायदा म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन तुम्हाला फ्रीडम देते. आणि शेवटी पैसा कशासाठी हवा? फक्त महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी नाही, तर पैसा आपल्याला पर्याय देतो. नोकरी आवडत नसेल तर परिस्थिती बघून निर्णय घेण्याची क्षमता मिळते. काही महिन्यांचा इमर्जन्सी फंड तयार आहे, तर अचानक आलेल्या अडचणींचा सामना हा थोड्या अधिक आत्मविश्वासाने करता येतो. एखादं मोठं गोल असेल तर त्यासाठी प्लॅनिंग करता येतं. आणि म्हणूनच फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे पैसा गोळा करण्याचा, पैसा जमा करण्याचा खेळ नाही, तर तो स्वातंत्र्य निर्माण करण्याचा मार्ग आहे. आता शेवटी मी तुम्हाला एक छोटंसं चॅलेंज देऊ इच्छिते. आजपासून पुढचे 30 दिवस, फक्त 30 दिवस तुमच्या पैशांवर लक्ष ठेवा. प्रत्येक खर्च लिहून काढा. गरज आणि इच्छा वेगळ्या करा. अनावश्यक खर्च कोणता आहे हे ओळखा आणि तुमच्या इन्कम मधून शक्य तितकी छोटी का होईना, पण सेव्हिंग्ज सुरू करा. सबस्क्रिप्शन्स तपासा, कर्जाचा आढावा घ्या आणि महिन्याच्या शेवटी तुमचं फायनान्शियल रिव्ह्यू तयार करा. तुम्हाला कदाचित लगेच आपण श्रीमंत झालो असं वाटणार नाही, पण एक गोष्ट नक्की बदलेल. तुमचा पैसा कुठे जातो याची तुम्हाला जाणीव होईल. आणि जिथे अवेअरनेस येतो तिथे कंट्रोल येतो, आणि जिथे कंट्रोल येतो
तिथे डिसिप्लिन येते आणि जिथे डिसिप्लिन येते तिथे हळूहळू फायनान्शियल फ्रीडम हे तयार होऊ शकतं. कारण मित्रांनो, आपण आयुष्यामध्ये अनेक गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत करतो. मग ती चांगली नोकरी असेल, चांगलं घर असेल, चांगलं जीवन असेल. पण पैसा कमावणं जितकं महत्वाचं आहे, तो योग्य पद्धतीने सांभाळणं तितकंच महत्वाचं आहे. कारण जास्त पैसे कमावणे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतं, पण पैशांची शिस्त तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. आणि लक्षात ठेवा, तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये बदल घडवण्यासाठी तुम्हाला उद्यापासून सुरुवात करण्याची गरज नाही. सुरुवात आजच्या एका छोट्या निर्णयापासून होऊ शकते. आज एक अनावश्यक खर्च टाळा. आज एक खर्च लिहून ठेवा. आज थोडी सेव्हिंग्ज बाजूला ठेवा. आज तुमच्या फ्युचरसाठी एक छोटा निर्णय घ्या. कारण छोटे आर्थिक निर्णय प्लस सातत्य प्लस वेळ हे जर एकत्र आले तर मोठा बदल घडू शकतो. तुम्हाला किती पैसा मिळतो यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही मिळालेल्या पैशांचं काय करता. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील आर्थिक बदलाची सुरुवात ही एका मोठ्या पगारापासून नाही, तर एका छोट्या सवयीपासून सुरू होईल. फायनान्शियल डिसिप्लिन हे रेस्ट्रिक्शन्स नाही, ती तुमच्या फ्युचर सेल्फसाठी दिलेली एक भेट आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या ऑर्गनाइज विथ शीतल या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.